नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। आजचे मुद्दे काही महत्त्वाचे आहेत। मला विद्यार्थी मित्रांचे जे काही फोन कॉल्स येतात किंवा जे काही मेसेजेस येतात प्रत्येकाला रिप्लाय देणं हे पॉसिबल नाही आहे, कारण दिवसातून कमीत कमी 50 ते 60 किंवा त्यापेक्षा जास्त कॉल्स येत आहेत। ते बरेचसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड आहे महापारेषण विद्युत सहाय्यकच्या, आणि त्या रिलेटेड मी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा दिलेली आहे। प्रत्येकाचा कॉल अटेंड करणे पॉसिबल होत नाही आहे, किंवा काही एक्झामबद्दल पण LDCची एक्झाम कधी आहे वगैरे, सिव्हिलची एक्झाम कधी आहे वगैरे, तर त्या रिलेटेड काही प्रश्न आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे काही पॉईंट्स आहे त्यावर थोडंसं इथे मी अपडेट देणार आहे किंवा थोडं तुम्हाला माहिती देणार आहे। तर मित्रांनो, एक महावितरण विद्युत सहाय्यकबद्दल एक चांगली न्यूज अशी आहे की त्यामध्ये रिसेंटली आपण एक 2-3 दिवसाआधी एक व्हिडिओ दिलेला आहे। त्यामध्ये AE, JE आणि अकाउंट असिस्टंटची वेटिंग लिस्टची अपेक्षा वाढलेली आहे, किंवा आता ते वेटिंग लिस्ट लावू शकतात अशी एक आशा निर्माण झालेली आहे। तसं न्यूजपेपरमध्ये, सकाळ न्यूजपेपरमध्ये ऑलरेडी त्यांनी एक नोटीस दिलेली आहे किंवा नोटीस आलेली आहे, म्हटल्यापेक्षा त्यांनी माहिती दिलेली आहे सकाळ न्यूजपेपरमध्ये की अशी वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे लवकरच। तर त्यामुळे कसं आहे की महावितरण विद्युत सहाय्यक ज्याचा रिझल्टची विद्यार्थी मित्र वाट बघत आहे, रिसेंटली त्याची एक्झाम झालेली आहे, त्याच्यामुळे रिझल्ट भरपूर वेळ लागणार आहे, कारण की महावितरणचा कारभार थोडासा स्लो असल्यामुळे कंपॅरेटिव्हली महाजेनको आणि महापारेषण यापेक्षा महावितरणचा कारभार थोडा एक्झाम वाईज पण स्लो झालेला आहे। तर आता रिझल्ट पण त्याचा भरपूर वेळाने लागू शकतो। सध्या एकदम रिझल्ट लागणार नाही, जुलैच्या आधी त्याचा रिझल्ट लागणारच नाही 100%, ठीक आहे। तर त्यामध्ये एक चांगली संधी अशी निर्माण झालेली आहे की साधारण 5300 प्लस या पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट ते लागू शकतात। वेटिंग लिस्ट हे एकदम लावणार नाही, जे विद्यार्थी रिजेक्ट होतील किंवा महापारेषणमध्ये जॉईन करतील किंवा ॲब्सेंट राहतील DVला किंवा जॉईनच करणार नाही, तर ते साधारण 2-3 महिन्याची त्याला प्रोसेससुद्धा जाते। त्यानंतर 1-2 महिन्यानंतर ते वेटिंग लिस्ट लावू शकतात, परंतु जे काही 5300चा आकडा आहे तो आता साधारण 7.5 पर्यंतसुद्धा जाऊ शकतो, कारण कमीत कमी 2000 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट ते लावू शकतात महावितरण विद्युत सहाय्यकमध्ये। ही खूप चांगली न्यूज आहे, ठीक आहे। आणि बाकी राहिला रिझल्टचा, तर रिझल्टचं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जुलैच्या आधी हा रिझल्ट येणार नाही, जुलैपर्यंत म्हणजे जुलैच्या फर्स्ट, सेकंड किंवा कुठल्याही वीकमध्ये हा रिझल्ट येऊ शकतो। त्याच्यामुळे त्याची वाट बघत बसू नका। तुम्हाला दुसरं काही प्रिपरेशन करायचं असेल तर करा, किंवा काही तुम्ही दुसरं काही ॲडिशनल करू शकत असाल तर करा, ठीक आहे। तर महावितरण विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा जुलैमध्ये अपेक्षित आहे, आणि वेटिंग लिस्टची शक्यता आता खूप जास्त वाढलेली आहे, कारण की ज्या ऑलरेडी एक्झाम तीन एक्झाम झालेल्या आहे 3 पोस्टच्या, त्याचीसुद्धा वेटिंग लिस्ट पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये ती लावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। महावितरण विद्युत सहाय्यकच्या कट ऑफबद्दल मला भरपूर जास्त कमेंट्स आहे विद्यार्थी मित्रांचे, तर नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे उद्या किंवा परवा नेक्स्ट व्हिडिओ डिटेल ॲनालिसिसचा जो काही कट ऑफ आहे तुम्हाला मी कॅटेगरी वाईज, समांतर आरक्षणावाईज जे काही, कारण आतापर्यंत भरपूर फीडबॅक आपल्याकडे आलेला आहे। या आधी जो व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये फीडबॅक थोडे कमी होते, त्यामुळे त्यावेळेस त्यानुसार आपण तसा कट ऑफ सांगितलेला होता, पण तो आता डिटेल म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅटेगरी वाईज जसं OBC, SC, ST, ओपन याचा कट ऑफ किती लागेल, किंवा समांतर आरक्षण म्हणजे वुमन रिझर्वेशन, स्पोर्ट्स किंवा तुमचं अनाथ वगैरे, किंवा आणखी बाकीचे जे सब कॅटेगरीज आहे किंवा समांतर आरक्षण आहे, त्याचंसुद्धा आपण ॲनालिसिस करून पुढच्या 2 दिवसामध्ये कट ऑफचे व्हिडिओ आपण नक्कीच घेऊ। त्यामध्ये मित्रांनो, महापारेषण DV रिलेटेडसुद्धा मला प्रश्न आलेले आहेत की महापारेषणचे DV कधी होईल, कारण त्याचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे। विद्यार्थी मित्रांचं बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे, 2600 प्लस 1000ची लिस्ट आहे, साधारण 3600 विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे। तर त्यामध्ये DV जो आहे तो DV आता अपेक्षित होता, लास्ट वीकमध्ये आपण अपेक्षा केली होती की साधारण मेच्या लास्ट वीकमध्ये येईल, परंतु अजूनपर्यंत त्यांनी नोटीस दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं डिले होईल। 15 ते 30 तारीख म्हणजे जे काही आता माहिती मिळते आहे त्यानुसार 15 तारखेच्या पुढेच हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पारेषणचं। या महिन्यामध्ये एंडिंगपर्यंत महापारेषणचं DV तुमचं फायनलाइज होऊन जाईल, कारण की ते जास्त डिले करत नाही, जास्त वेळ सहसा लावत नाही DVमध्ये, परंतु इथे आकडा मोठा असल्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्युत सहाय्यकमध्ये की याच्यामध्ये तुम्हाला हेड ऑफिसला त्यांना घेणं थोडंसं कठीण आहे। हेड ऑफिसला एवढे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ते DV घेऊ शकत नाही, त्यासाठी त्यांचा प्रयत्न असा आहे की झोन वाईज आधीच डिक्लेअर करून द्यायचे झोन, किंवा मग तुमच्या जवळचा जो जिल्हा आहे त्या जिल्हा तिथे तुमचा DV होऊ शकतो असा अंदाज आहे। ते काय हेड ऑफिसला इतक्या जणांचे DV घेणं हे त्यांना पॉसिबल नाही आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे आधी ते तसं डिक्लेअर करतील, किंवा मग तुम्हाला डायरेक्ट DVसाठी डेट देतील, आणि कुठे काय करायचं म्हणजे कुठे DVला अटेंड करायचं ते तुम्हाला तिथे नोटीसमध्ये सुद्धा देऊ शकतात। महापारेषण विद्युत सहाय्यकमध्ये जे काही वेटिंगचे विद्यार्थी आहे 1000 विद्यार्थी, तर त्यामध्ये सुद्धा वेटिंगला सुद्धा वेळ लागणार आहे, कारण वेटिंगला जॉईनिंगला वेळ लागत असतो। आधी कन्फर्म लिस्ट जॉईन होते, त्यामध्ये जे विद्यार्थी रिजेक्ट होतात, काही थोडे प्रॉब्लेमॅटिक असतात किंवा ज्यांना जॉईन करायचं नसतं, जॉईन करायचं नाही असे फार कमी विद्यार्थी राहणार आहे पारेषणमध्ये। त्याच्यामुळे जे काही सर्टिफिकेट्समुळे, काही डेट्समुळे, काही जे काही तुमचे हे असतात म्हणजे लेट सबमिट केल्यामुळे, असं केल्यामुळे काही त्रुटीसुद्धा असतात। ॲप्लिकेशन अप्रेंटिस नाही, अप्रेंटिस टाकलं वगैरे, असे बरेचसे विद्यार्थी असतात, आउटसोर्सिंगचं सर्टिफिकेट नाही वगैरे, असे रिजेक्ट होतात आणि मग त्यांच्या जागी वेटिंगला घेतात। त्याच्यामुळे वेटिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी 1 ते 2 महिने ॲटलिस्ट वेळ लागणार आहे, तशी तुमची तयारी असू द्या।
त्यानंतर मित्रांनो महापारेषणमध्ये जे काही आता रिसेंटली वॅकन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क BCom बेसचे त्या वॅकन्सी आहे 207 पोस्ट आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटिंग, त्यानंतर सिव्हिल AE वगैरे या सगळ्या पोस्ट आहे. त्याचे फॉर्म सबमिशन ऑलरेडी झालेलं आहे. विद्यार्थी मित्र चांगल्या तयारीमध्ये आहे. आपली टेस्ट सिरीजसुद्धा LDCची खूप चांगल्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे, त्याच्यासुद्धा दिलेली आहे. आणि टेस्ट आपण पुढे स्टेप बाय स्टेप वाढवणारच आहे. अजून एक्झामला भरपूर वेळ आहे. ठीक आहे. तर त्याची जी एक्झाम आहे तर आधी AE सिव्हिलची एक्झाम अपेक्षित आहे, त्यानंतर डेप्युटी HR वगैरे आणि त्यानंतर LDCची एक्झाम, त्या स्टेप बाय स्टेप होतील. सध्या तरी जूनच्या एंडमध्ये आपल्याला नोटीस येण्याची शक्यता आहे, परंतु मला तरी असं वाटते की जुलैमध्ये किंवा त्याच्या पुढे सुद्धा ही एक्झाम जाऊ शकते. आधी ज्या कमी पोस्ट आहे त्याची एक्झाम होत असते आणि मग ज्या जास्त पोस्ट आहे जसं LDCच्या पोस्ट 260 आहे 60 आहे कम्पॅरेटिव्हली तुमच्या AE सिव्हिलच्या पोस्टच्या थोड्याशा कमी आहे. ठीक आहे. डेप्युटी मॅनेजरच्या सुद्धा कमी पोस्ट आहे, त्याच्यामुळे त्याची एक्झाम ही लवकर होऊ शकते. तरी जूनच्या एंडिंगपर्यंत आपल्याला ते काहीतरी त्याचा पॉझिटिव्ह अपडेट मिळूनच जाईल. त्यानुसार तुम्ही तयारीमध्ये राहा. LDC वगैरे असेल तुम्ही कशासाठी अप्लाय केलं असेल त्याच्या तयारीमध्ये राहा, कारण की अशा वॅकन्सीत परत येत नाही. एकदा अपॉर्च्युनिटी हातातून गेली की पुढचे 2-4 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागते. स्पेशली महापारेषण DVबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे. मला भरपूर कमेंट आहे, परंतु माझं रिक्वेस्ट एकच आहे की आपलं जे ॲप आहे ज्यांनी डाउनलोड केलं असेल तिथे मला मेसेज करा, जेणेकरून तिथे मी तुमचा रिप्लाय देऊ शकलो पाहिजे. आणि जे काही तुमचे मुद्दे आहेत ते, आणि फोन कॉलवर सुद्धा विद्यार्थी मित्र खूप डिटेलमध्ये बोलत राहतात. इतकं डिटेल बोलू नका. जे काही आहे पटकन तुम्हाला एक काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटामध्ये तुम्हाला तुमचा जो मेन मुद्दा असेल तो सांगा आणि नंतर कॉल ब्रेक करा. कसं आहे की प्रत्येकजण खूप डिटेलमध्ये विचारायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला 10-10, 15-15 मिनिटं देणं मला पॉसिबल होत नाही. ठीक आहे. तर आशा करतो की हे 2-3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते, त्यामुळे आपण एक सेपरेट व्हिडिओवर घेतलेला आहे. पुढे महावितरणचा जो कट ऑफ आहे, जे विद्यार्थ्यांची खूप जास्त रिक्वेस्ट आहे त्यासाठी, त्यावरसुद्धा आपण 2 दिवसामध्ये डिटेल आणू महावितरण विद्युत सहाय्यचा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे जे महत्त्वाचे अपडेट्स येणार आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.